बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का, शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला। माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही, जी 66 उमेदवारांना बिनविरोध करते, मनसे नेत्यांसमोर राज ठाकरेंचं वक्तव्य। बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांविरोधात मनसे सोमवारी कोर्टात जाणार। मतदानावेळी नोटाचा पर्याय असताना उमेदवार बिनविरोध का, अविनाश जाधव यांचा निवडणूक आयोगाला सवाल। वसई विरार महापालिकेत प्रचारावेळी भाजप उमेदवारांचा पैसे वाटपासाठी ओवाळणी फंडा। नालासोपारा प्रभाग 15चे उमेदवार चंद्रकांत गोरिवले यांच्यासह आणखी एका उमेदवाराकडून महिलेला ओवाळणी म्हणून पैसे आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा विरोधकांचा आरोप। भिवंडीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी। काँग्रेसची रॅली भाजपच्या कार्यालयासमोरून जाताना बाद, दोन्ही गटाकडून दगडफेकीसह खुर्च्याही फेकण्यात आल्या। वादादरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांवर बांबू फेकला। महाराष्ट्रात नंबर 1च्या मतांनी निवडून दिलं तरी एवढी संकट नशिबी, मात्र मौका सभी को मिलता है। प्रचार सभेत धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य। अमित ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर, मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या। भाजप उमेदवार शालन शंकर शिंदेसह 15 जणांवर गुन्हा दाखल। निवडणूक बिनविरोध करण्याच्या हेतून सोलापूरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याची हत्या। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा भाजपवर गंभीर आरोप। मवियाच्या उमेदवारांनाही धमक्या येत असल्याचा दावा।